आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, आपल्या घरातलं जे चिडचिड वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे, घरातली लोक एकमेकांसोबत सारखे भांडत असतात आणि भांडणाला काही कारण नसतं. आपल्याला वाटतं की आपल्या घरावर कोणीतरी काळी जादू केलेली, त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो. काही काही लोक आत्महत्यासुद्धा करतात. तर मंडळी, हे घरातलं जे वातावरण आहे हे जर शांत करायचं असेल तर उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. या पहिल्या सोमवारी एक उपाय करायचा. तो उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शांतमय वातावरण राहील. भगवान शंकराची कृपा तुमच्या कुटुंबावर होईल आणि घरामध्ये सुख शांती आनंद सगळा भरभरून वाहेल. फक्त उद्या श्रावण सोमवारी तो उपाय करायचा आहे. फक्त तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची विनंती आहे, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, उपाय जाणून घ्या. उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमूठ अर्पण करायची. ही शिवमूठ जर आपण भगवान शंकराला अर्पण केली ना तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल. करायचं काय, जे जुने तांदूळ आहेत, नवे कोरे तांदूळ दुकानातले चालणार नाही. जे जुने तांदूळ आहेत, आपण त्याला राशींचे तांदूळ जरी म्हणलं तरी हरकत नाही, तर ते तांदूळ घ्यायचे आणि शिवमूठ तांदळाची त्या भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची. ही तांदळाची शिवमूठ जर अर्पण केली तर याचे काय फायदे होतील माहिती आहे का? आपल्या घरामध्ये धनसंपत्ती मिळेल, आपल्या घरामध्ये ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष ह्या गोष्टी नष्ट होतील आणि शांतता प्रधान. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि भगवान शंकराला तो अर्पण केला की आपल्या घरामध्ये शांती लाभते. म्हणून तांदळाची शिवमूठ भगवान शंकराला अर्पण करावी. ह्या उपायाने तुम्हाला घरामध्ये सुख शांती लाभेल. रामकृष्ण हरी.